नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट मनोनीत बगाडिया सर. मागच्या 6-8 वर्षांपासून त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. त्यांचा स्वतःचा प्रवास, एकंदर त्यांची या क्षेत्राबद्दलची मतं आणि येणाऱ्या तरुण इंजिनियर्सना, आर्किटेक्टना काय त्यांना सांगायचे हे आपण सगळं त्यांच्याशी बोलणार आहे. सर, बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे की ज्यामध्ये आम्ही आपल्यासारख्या इंजिनियर आर्किटेक्टशी बोलतोय आणि त्यानिमित्तानं त्या चर्चेतून काही सकारात्मक गोष्टी घडतील ज्या येणाऱ्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरतील. हा या सगळ्या उपक्रमामागचा हेतू आहे. सो आपण आधी सुरुवात करूया गप्पांना. पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे की तुमचं स्कूलिंग डेज, कॉलेज आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट व्हावं या मागची प्रेरणा कुणाची होती? म्हणजे कुणाचं मोटिवेशन होतं की ज्याच्यातून आपल्याला वाटलं की आपण पण आर्किटेक्ट व्हावं? काय सांगाल? ओके. माझं नाव आर्किटेक्ट मनोनीत बगडी आहे. मी प्रॉपर हिंगोलीचाच आहे. माझं शिक्षण जे आहे पहिलीपासून 10वी पर्यंत हे हिंगोलीमध्ये झालेले आहे आणि नंतर मी औरंगाबादमध्ये शिफ्ट झालो आणि माझं डिग्री कोर्स जे आहे, बॅचलर डिग्री कोर्स जे आहे ते पूर्ण औरंगाबाद MIT कॉलेजमधून झालेलं आहे. अच्छा. आणि आर्किटेक्ट होण्यामागची तुमची प्रेरणा ती आम्हाला काय? जेव्हा मी स्कूलमध्ये होतो तेव्हापासूनच मला म्हणजे ड्रॉइंग्स करणं किंवा बिल्डिंग बघणं, बिल्डिंगचे डिझाईन्स करणं हे मला पहिल्यापासून आवड होती. बरोबर. आणि नंतर माझे काका जे आहे ते पण आर्किटेक्टच आहे औरंगाबादमध्ये, नितीन बगाडिया म्हणून आहे. तर त्याच्यामुळे मला त्यांच्याकडून पण प्रेरणास्थान भेटलेलं आहे की आपण पण मग पुढे जाऊन इंजिनियरच व्हावं. बरोबर. त्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात. क्या बात आहे. सो आता आपण थेट या क्षेत्रातल्या काही प्रश्नांवर सुरुवात करूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फील्ड क्रिएटिव्ह आहे. तुम्ही सहज म्हटलं तरी, तुम्ही ड्रॉइंग जरी करत असला तरी हे फील्ड क्रिएटिव्ह आहे. 100% त्याच्यात क्रिएटिव्हिटी आहे आणि रोज क्रिएटिव्हिटी द्यायची. काही ना काही नवीन आहे याच्यामध्ये. बरोबर. तर या क्रिएटिव्हिटीला जोड आता टेक्नॉलॉजीची पण मिळायला लागली खूप महत्व. तर या तंत्रज्ञानाचा किती फायदा किंवा टेक्नॉलॉजीचा किती फायदा होतो या फील्डमध्ये? हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे पहिले जे आमचे जे सिनियर्स होते, आर्किटेक्ट इंजिनियर जे आमचे सिनियर्स होते ते पहिले हँड ड्राफ्टिंग करायचे. आता जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, समजा आम्हाला लॅपटॉपची सुविधा झाली. लॅपटॉपमध्ये समजा कॅड जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये आम्ही समजा विदिन समजा 1 hour 2 hour आम्ही ड्राफ्टिंग करून कम्प्लीट करतो. त्यांना एक प्रोजेक्ट करायचं म्हणजे कमीत कमी 1-2 दिवस जायचे त्यांचे. आणि त्याच्यामध्ये काही मिस्टेक झाले समजा तर ते परत नवीन शीट आपल्याला हे करावी लागायची. तर कमीत कमी समजा तुम्ही टाइम पिरियड धरा की 8 ते 10 दिवसाचं त्यांना प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी टाइम लागायचा. आता जे आम्हाला जे टाइम लागतं समजा कम्प्लीट करण्यासाठी ते आम्ही समजा 1 दिवसात पूर्ण समजा विथ समजा तुम्ही करेक्शन म्हटलं तरी करेक्शन पण होऊन जातात त्याच्यात. पहिले ते करेक्शन करायचे तर त्यांना टाइम लागायचा, पूर्ण शीटच बदलावी लागायची. हा सगळा फायदा. दुसरं, या इंडस्ट्रीमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. तर पण अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे किती धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? अनस्किल्ड लेबर आम्ही थोडंसं अवॉइड करतो सर. पण कसं आहे, कधी कधी आपला जो शहर आहे किंवा इथले जे लोक आहेत ते थोडेसे मिडल क्लासचे आहेत. ते म्हणतात की सर आम्हाला स्किल लेबर लावणं तेवढं शक्य नाहीये. पण आम्ही त्यांना तर समजून शकतो की स्किल लेबरचं आणि अनस्किल लेबरचं खूप मोठा फरक आहे. जर तुम्ही अनस्किल लेबर लावलं तर त्याला ते माहीतच नाहीये तुम्हाला सिमेंटचं प्रमाण किती टाकायचं आहे, वाळूचं प्रमाण किती टाकायचं आहे. तर ते जे आहे ते पुढे जाऊन, आता तर समजा बिल्डिंग आपली उभी राहणार नक्की, पण पुढे समजा 6 महिन्यात 1 वर्षात त्याचं जे आहे आपल्याला रूपांतर कळून येतं. म्हणजे तुम्हाला स्लॅबमध्ये क्रॅक्स दिसणं, आपल्या वॉलमध्ये क्रॅक्स दिसणं. कारण की हे छोट्याशा गोष्टी असतात. पण ते जे आहे ते पुढे जाऊन भविष्यात आपल्याला ते धोकादायक ठरतं. म्हणजे ते नंतर आपल्याला म्हणजे ते बेअरिंग करणं हे खूप अवघड आहे पुढच्या वेळेस आपल्याला. म्हणजे ते क्रॅक्स आलं तर नंतर आपल्याला पूर्ण त्याला रिपेअर करण्यासाठी तेवढा पैसा द्यावा लागेल. त्यामुळे जे आहे तुम्ही पहिल्यापासूनच स्किल लेबर लावलं तर ते जास्त बेटर आहे. बरोबर. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट अनेक केलेले तर बऱ्याचदा क्लायंटचं किंवा कस्टमरचं असं म्हणणं असतं की बजेटमध्ये ते थोडं मला करायचंय घर, तर थोडं बजेट कमी आहे. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचं समतोल साधत तुम्ही कसं करता? म्हणजे त्यासाठी काही टिप्स सांगू शकाल का? टिप्स म्हणजे अशाच आहे फक्त की जेव्हा क्लायंट येतो माझ्याकडे, तो म्हणतो की मला कमी बजेटमध्ये चांगलं घर बनवायचं आहे, तर मी त्यांना पहिले सांगतो की आपल्याला म्हणजे पायाभूत जी सुविधा आहे, आपल्याला स्टील झालं, सिमेंट झालं, वाळू झाली,
या 3 गोष्टी जे आहेत याच्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. बरोबर. तुम्हाला समजा कॉम्प्रोमाइज करायचंच आहे तर पुढे तुम्ही जसं तुमचं जे फाउंडेशन आहे, फाउंडेशन झालं, स्लॅब झालं, या गोष्टी जे आहेत ते नेसेसरी आहे आणि त्याच्यामध्ये पैसे वाचवणं बिलकुल रॉंग आहे. ते पुढे जाऊन तुम्हाला म्हणजे ते डबल खर्च लागणार आहे. बरोबर. तुम्ही त्याच्याऐवजी नंतर तुम्ही टाइल्स मध्ये मॅनेज करू शकता, टाइल्स मध्ये मॅनेज करू शकता, तुम्ही कलर मध्ये मॅनेज करू शकता. तर अशा प्रकारे आपण नंतर त्यांना समजा त्यांचं बजेट जरी कमी असलं समजा, तर पुढच्या ज्या फिनिशिंग मटेरियल आहे, फिनिशिंग मटेरियल मध्ये आपण कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून त्यांना म्हणजे चांगल्यात चांगलं कन्स्ट्रक्शन करून देतो आपण. दुसरं, कन्स्ट्रक्शनच्या वेळेला अशा काही टिप्स मेजर सांगू शकाल का की या जनरली फॉलो केल्या तर एक चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन किंवा चांगला क्वालिटी प्रोजेक्ट होऊ शकतो? बेसिक टिप्स अशा काही. चांगलं समजा घर बनवायचं आहे आपल्याला, तर बेसिक टिप्स अशा आहेत की पहिले तर आपण जे स्टील जे वापरतो समजा, तर स्टीलची जी गुणवत्ता आहे ते तुम्ही एकदा चेक करा. बरोबर. ते गुणवत्तेच्या नुसार तुम्ही एकदा स्टील फायनल करा. कमीत कमी रेंजच्या याच्यात जाऊ नका, म्हणजे कारण की आता सगळ्यांना वाटतं की आपलं जे घर आहे ते कमीत कमी पैशात बनायला पाहिजे, पण ते कमीत कमी पैशात आपण पुढच्या पण गोष्टी बघा, म्हणजे येणाऱ्या समजा 1-2 वर्षानंतर समजा त्याचं जे नुकसान होणार आहे ते पण तुम्ही बघा. कारण की पैसा तुम्ही जे घर बनवायला, स्वप्नाचं घर बनवायला, तर पहिलेच तुम्ही समजा त्याच्यामध्ये काटकसर करून समजा एकदमच हे करणार त्याला, तर पुढे जाऊन त्याचं नुकसान होणार. तर त्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही पहिलेच तुमचं बजेट फायनल करा. एकतर आर्किटेक्टला सांगा, इंजिनियरला सांगा की आपण त्याला म्हणजे आम्हाला या रेंज मध्ये आपल्याला बनवायचंय, तर तो तुम्हाला सल्ला देईल की म्हणजे जर तुमचा समजा 4 रूमचा प्लॉट आहे तर तुम्ही समजा 3 रूम करा, पण ते व्यवस्थितशीर बांधा, असं म्हणणं आहे माझं. दुसरं, तुम्ही आता स्वतः मागच्या 6-8 वर्षापासून याच्यात काम करताय, तुम्ही अनेक प्रोजेक्ट केलेले आहेत, पण असं तुम्हाला आता वाटलं का एवढ्या मागच्या वर्षात की आता कुठला तरी कोर्स नवीन केला पाहिजे किंवा अजून काहीतरी मला शिकलं पाहिजे, या कारण आता टेक्नॉलॉजी बदलते वगैरे, किंवा असा तुम्ही कुठला प्लॅन केलाय की आता मला हे शिकायचंय? आता जे नवीन आपलं नवीन हे येत आहे जनरेशन, तर नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. आमच्या वेळेस जे 3D प्रकार होतं ते 3D एवढं प्रचलित नव्हतं तेव्हा. तर आता जे हे 3D मध्ये कसं आहे की तुम्हाला एक पूर्ण घराचं जे बाहेरून एलिव्हेशन झालं, आतलं इंटिरियर झालं, ते पूर्ण सगळं दाखवण्यात येतं. तर ते स्किल समजा माझ्याकडे सध्या नाहीये, तर ते माझी स्वतःची इच्छा आहे की आता ते मी पण शिकायला पाहिजे, तर ते मी नक्की शिकणार आहे. दुसरं, देश उभारणीमध्ये आपण कायम असं म्हणतो की आर्किटेक्ट आणि इंजिनियरचा फार मोठा वाटा आहे, पण गाव पातळीवर जर एखाद्या किंवा शहर पातळीवर आपण म्हणू तर त्यामध्ये इंजिनियर कशा प्रकारे कॉन्ट्रीब्युट करू शकतात किंवा आर्किटेक्ट कशा प्रकारे कॉन्ट्रीब्युट करू शकतात असं तुम्हाला वाटतं? कसा त्यांचा सल्ला आपण घेऊ शकतो आणि एक चांगल्या बेसिक ज्या फॅसिलिटीज आहेत, अम्युनिटीज आहेत, त्या डेव्हलपमेंटमध्ये इंजिनियर कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतात? आता गाव पातळीवर म्हटलं तर पहिले आपलं जे हे पायाभूत ज्या सुविधा आहेत, ते पायाभूत सुविधा आपल्याला पहिले भक्कम करणं गरजेचं आहे. म्हणजे पायाभूत सुविधा आपले रोड्स झाले, नाल्या झाल्या, म्हणजे आपले शाळा झाले, कॉलेजेस झाले, या गोष्टी म्हणजे खूप महत्वाच्या आहेत आणि या आपल्याला पहिले स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जर लोकल इंजिनियर, आर्किटेक्टचं समजा काही समजा सल्ला घेतला तर त्यांना या शहराविषयी खूप म्हणजे जास्त माहिती आहे, तर ते जे आहे बेटर याच्यामध्ये करू शकतात. आता मला जर विचाराल की काय आपण करू शकतात, तर हिंगोलीमध्ये गार्डनची जी सुविधा आहे, गार्डन झालं, कॉलेज झालं, हे मेन पायाभूत सुविधा आजच्या म्हणजे लोकांना इथं पाहिजे. तर गार्डन मध्ये आमच्या डोक्यात मध्ये खूप काही गोष्टी आहे की आपण कशा प्रकारे त्यांना लँडस्केप चांगलं करू शकतो, हार्डस्केप चांगलं करू शकतो, किंवा गार्डन मध्ये ब्रिजेस बनवायचे आहे, आपल्या रोडवर पण रोडच्या आजूबाजूला आपल्याला नाल्या विकसित करायच्या आहेत, तर ते आपण चांगल्या प्रकारे आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे कोणी आर्किटेक्ट आणि इंजिनियर त्याच्यामध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युट करू शकतात. सर, डाऊन द लाईन आता पुढचे 15 वर्षात, 20 वर्षात तुम्हाला आर्किटेक्ट आणि इंजिनिअरिंगचं भविष्य काय दिसतं, तर तुम्हाला काय स्कोप दिसतो या फील्डमध्ये? ऍक्च्युली ही फील्ड खूप वास्ट आहे. म्हणजे आर्किटेक्टचा जो कोर्स आहे तो 5 वर्षाचा आहे साधारणतः, आणि त्याच्यामध्ये पुढं भविष्य म्हणजे खूप चांगलं आहे. म्हणजे कारण की आपल्या दिवसेंदिवस आपण बघत चाललोय की सगळ्यांना जे आहे की राहण्याचं जे आहे, राहण्याचं जे हे म्हणजे मूळ हे आहे आपलं,
तर राहणं सगळ्यांना असं वाटतं की आपलं चांगलंच चांगलं व्हावं. बरोबर. पहिले लोकांना एवढं काही नॉलेज नव्हतं. पहिले म्हणजे आपण आपल्या वडिलांना पाहायचो, ते वयाच्या समजा 40व्या वर्षानंतर ते प्लॅनिंग करायचे घराची, घर बरोबर. बनवायचं. आता जे आहे, आता आपण बघतोय की 25-26 वर्ष झाले की मुलाला वाटतं की पहिले घर व्हावं, आणि तो आता लोनची फॅसिलिटी आहे आपल्याकडं. तर लोन मध्ये पण लोक जे आहेत चांगल्यात चांगलं घर पहिले बनवत आहेत की त्यामुळं कसं आहे की पुढं येणाऱ्या वर्षात तुम्हाला जास्तीत जास्त आर्किटेक्ट आणि इंजिनियर लागणारच आहे आम्हाला. आणि त्यांना पण म्हणजे कामं खूप आहे, म्हणजे ही फील्ड म्हणजे चांगली वास्ट आहे, याच्यामध्ये काहीच हे नाही. तर तुम्ही आता सांगितलं या फील्डमध्ये खूप स्कोप आहेत, कामं भरपूर आहेत. तर मग येणाऱ्या आर्किटेक्टला तुम्ही काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्याच्या पूर्वी, जे आता जस्ट पास आउट होत आहेत किंवा आता जस्ट अबाउट टू एंटर आहेत या फील्ड? माझं त्यांना फक्त एकच म्हणणं आहे की ही फील्ड चांगली आहे, नो डाऊट. याच्यामध्ये भविष्य पण खूप चांगलं आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला जर करिअर करायचं असलं समजा, तर मिनिमम तुम्ही एक 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्ही घ्यावं. आणि त्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की आता 3D आहे किंवा अदर जे कोर्सेस आहे, जे नवीन जे कोर्सेस आहे, ते पूर्ण लर्निंग तुम्ही करायला पाहिजे या 5 वर्षात. कारण की कॉलेजमध्ये होतं कसं आहे की प्रॅक्टिकल नॉलेज काहीच नसतं तुम्हाला. थेरी नॉलेज तुम्हाला चांगलं भेटलेलं असतं. प्रॅक्टिकल नॉलेजसाठी तुम्हाला मार्केटमध्ये यावं लागेल आणि कमीत कमी 4 ते 5 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि प्रॅक्टिस करून या सगळ्या गोष्टी जे 3D आहे किंवा अदर जे कोर्सेस आहे, लुमियन्स आहे किंवा कॅड मध्ये आहे, ते तुम्ही पूर्ण आत्मसात करून मग या मार्केटमध्ये या आहात. तुम्हाला म्हणजे कशाचीच म्हणजे हे नाहीये तुम्हाला कमतरता. आणि आणखी काही लागलं तर सगळे तुम्ही सिनियर आहेत मदत करायला. दुसरं असं आहे की या फील्डमध्ये जेव्हा तुम्ही एंटर झाला असाल तेव्हा अनेकदा काही आव्हानांना तोंड द्यावं लागलं असेल. म्हणजे कधी एखादा प्रॉब्लेम येतो, कधी जसं आता तुम्ही सांगितलं पुढच्या येणाऱ्या आर्किटेक्टला मी मदत करेन, तर तुम्हाला पण कधीतरी सुरुवातीला अडलं असेल आणि तुम्ही कुणाची मदत घेतली असेल. तर असं एखादा इन्सिडेंट आम्हाला सांगता येईल का, प्रोजेक्ट सांगता येईल का, की तेव्हा असं माझा प्रॉब्लेम आला आणि मी त्याच्यावर असं सोल्युशन काढलं? एक खूप मोठा प्रॉब्लेम आला होता माझ्याला. म्हणजे मी हिंगोलीमध्ये नवीनच माझी प्रॅक्टिस चालू केली होती आणि त्यामध्ये आमचं स्ट्रक्चर पूर्ण उभं राहिलं होतं. फिनिशिंग मटेरियल मध्ये आम्ही टेराकोटा स्टोन म्हणून मी नवीन हे केलंय. टेराकोटा स्टोन आम्ही मोरबीहून मागवलंय. तर तिथून आम्ही टेराकोटा स्टोन मागवला आणि बिल्डिंगच्या एलिव्हेशनवर अप्लाय करायला गेलो आम्ही. बिल्डिंगच्या एलिव्हेशन आणि तो स्टोन असतो तो. तर ते जेव्हा वापरू लागलो तर त्याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा तुम्ही सोल्युशन वापरलं त्याच्यात, तर ते लिटरली ते जे स्टोन आहे ते पडू लागले आणि ते पण एलिव्हेशन मध्ये होतं. तेव्हा म्हणजे मला खूप जास्त टेन्शन आलेलं होतं. आणि तेव्हा आमचे नांदेडचे सिनियर होते, आमचे आर्किटेक्ट पाटील म्हणून. मग मी त्यांना फोन केला की सर असं असं प्रॉब्लेम आहे, तर कसं सॉल्व्ह करायला पाहिजे. तर त्यांनी मग मला त्यावेळेस मदत केली. ते पण आले होते माझ्या बोलण्यावरून. मग त्यांनी सगळं पाहिलं, मग त्यांनी मला सजेशन्स दिले आणि मग आज ती बिल्डिंग जी आहे सराफा बाजारमध्ये चांगली वेल सेटल उभी आहे, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. तर म्हणजे कसं आहे की आपल्याला कोणत्या ना कोणत्या याच्यावर तुम्हाला कोणाची मदत लागते, तर तुम्ही बोलून दाखवायला पाहिजे आणि मदत घ्यायला पाहिजे टाइम टू टाइम. म्हणजे तुम्हाला पण चांगलं ज्ञान भेटेल आणि हे होईल, तुमचा प्रोजेक्ट पण चांगला होईल. बरोबर. दुसरं तुम्ही आतापर्यंत अनेक प्रोजेक्ट केलेले आहेत, तर तुम्हाला असा स्वतःचा आयकॉनिक प्रोजेक्ट एखादा आठवतोय का किंवा वाटतोय का की ह्याच्यात हा माझा प्रोजेक्ट आहे की ज्याच्यात मी काहीतरी वेगळं केलंय, चांगलं केलंय, मला स्वतःला समाधान आनंद मिळाला खूप प्रोजेक्ट करताना, असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट काही सांगता? आयकॉनिक प्रोजेक्ट एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे. तो म्हणजे लक्ष्मी विला म्हणून आहे आपल्या अकोला बायपासला. तो प्रोजेक्ट मला म्हणजे आतापर्यंत सर्वात बेस्ट प्रोजेक्ट वाटलेला आहे. व्हेरी गुड. सो दुसरं असं आहे की स्टील हा कायम इम्पॉर्टंट फॅक्टर आहे कन्स्ट्रक्शन मध्ये कुठल्याही, स्टील आणि सिमेंट ऑफकोर्स. तर मग स्टील निवडताना काही पॅरामीटर्स किंवा फॅक्टर्स सांगू शकाल का, की काय टाईपचं स्टील आपण वापरलं पाहिजे जनरली, किंवा काय चेक केलं पाहिजे स्टील? स्टील हा महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. म्हणजे कसं आहे की जर तुम्हाला जर स्टील निवडायचं आहे, त्याच्यामध्ये पहिले तर त्याची ड्युरेबिलिटी चेक करायला पाहिजे. बरोबर. आणि नंतर त्याची स्ट्रेंथ चेक करायला पाहिजे. हे सगळं काही म्हणजे आपल्याला जे कंपनीचे ब्राउचर असतात त्याच्यावर पण लिहिलेलं असतं, किंवा जे आपले म्हणजे आजूबाजूचे जे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथं पण आपण बघू शकतो की कशा प्रकारे त्यांची स्टीलचं हे आहे. आणि नाही तर आम्ही तर आहे समजा ते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यासाठी, म्हणजे स्टीलमध्ये आपल्याला गुणवत्ता आपल्याला चेक करण्यासाठी ड्युरेबल, स्ट्रेंथ या सगळ्या गोष्टी पहिले चेक करून घ्यायला पाहिजे. ड्युरेबल म्हणजे कसं आहे की स्टील जेव्हा तुम्ही वाकवता
तेव्हा त्याचं म्हणजे जे फ्लेक्झिबिलिटी आहे ते म्हणजे पूर्ण जर वाकलं समजा तुमचं स्टील तर ते चांगलं फ्लेक्झिबल आहे. आणि नाहीतर कोणते कोणते स्टील कसं होतं की तुम्ही वाकवलं की ते तुटून जातात कटकुने, तर ते नाही व्हायला पाहिजे. तर तुम्ही त्या प्रकारे तुम्ही चेक करायला पाहिजे. येस. दुसरा आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टमध्ये यापूर्वी वापरला आहे का? आयकॉन स्टील माझ्या एका प्रोजेक्टमध्ये आम्ही कमर्शियल प्रोजेक्ट आहे आमचा, तर त्याच्यामध्ये आम्ही वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला चांगलं रिझल्ट भेटलं. आणि क्लायंटचं पण म्हणणं आलं की समजा बाकीचे जे समजा स्टील आहे त्यांनी, कारण की 1 टनची गाडी मागवली होती, तर त्यांना असा अंदाज कळाला की समजा एक फारी घेतली त्यांनी समजा, तर एक 40 ते 50 किलोची त्यांची दुसरं समजा याचं भरलं फारीचं वजन आणि याचं कमी भरलं. तर असं तुम्ही म्हणजे गृहीत धरा की याचं जे वजन पण आहे तर अदर स्टील पेक्षा कमी भरतं आपलं स्टील, असं आहे. ते पण त्यांचं क्लायंटचं बेनिफिटच आहे ऍक्च्युली. बरोबर. आणि स्ट्रेंथ तर आहेत आणि ड्युरेबल पण आहे, तर त्या गोष्टी असं होऊ शकतं त्यामध्ये. सो हे होते आर्किटेक्ट मनोनीत बगाडिया सर, आणि त्यांनी अतिशय उत्तमरित्या त्यांचे अनुभव सांगितले. नवीन येणाऱ्या पिढीला त्यांनी सांगितलं की तुम्ही बिंदास्त या, भरपूर स्कोप आहे या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी, खूप काम तुमच्यासाठी आहे. फक्त येताना एक 4 ते 5 वर्षाचा अनुभव घ्या, आधी प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर या फील्डमध्ये. आणि अर्थात असे सिनियर्स आहेत जे तुम्हाला मदत करायला कायम अवेलेबल आहेत. सो पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार की तुम्ही आज आलात, आणि येणाऱ्या काळात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.